बारीक पाऊस येऊन गेला आहे, बारीक पाऊस येऊन गेला आहे. ओलंय, वातावरण छान झालं आहे. आत्ता वाजले 7. बाबा आरतीला चालले, पण त्यांना लागली कळ, मग उभे राहिले. आमच्या इथं वारकरी भवनमध्ये ना 7ला आरती असते. तर असे वयोवृद्ध येत असतात आरतीला. आमची काल होते आरती 14 तारखेला, तर आम्ही जातो वेळ मिळाला तर. चला आता मी दार बंद करते. डास येतं ह्या वेळेला खूप. इथं झाडांचे लिंब आहे आपल्या, आणि कालच्या आरतीचं ताट आहे बरं का. तर इथं वाती भिजवलेले आहे. हा प्रसाद होता, 2 पुड्या होत्या, तर एवढी संपली. ही एक बाकी आहे. हळदी कुंकू असतं बायकांना लावायला, आणि इथं कापूर असतो. असं ताट घेऊन जायचं असतं. जो व्यक्ती आरती करतो त्याने टोपी पण न्यायची असती, गांधी टोपी. टोपी घालूनच आरती करायची. इथं आराध्याचं पडलंय दप्तर. इथं झालेली देवपूजा. टीव्ही चालू आहे समोर. हॅलो, हाय सगळ्यांना, नमस्कार. चला, मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आहे 15 तारीख सोमवार. तर काल 14 तारीख होती, आमची आरती होती वारकरी भवनमध्ये. तर चला आता मग डाळ भाताचा कुकर लावला आहे, तर म्हटलं यांच्याशी शेअर करावा. आराध्य गेला त्याला बिस्किट घ्यायला. तर इथं डाळ भाताचा कुकर लावला आहे मी 5 लिटरचा. डाळ भात. इथं आराध्यासाठी चहा ठेवला आहे, तो गेलाय बिस्किट घ्यायला त्याला असं. आणि इथं झालेले एवढे भांडे, ते दुपारचे भांडे असं. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात. आज संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्याशी. इथं घेतला आहे मी कढीपत्ता. तर हा आहे आमच्या झाडाचा, इथं झाड लावलेलं आहे पुढं मी. इथं डाळ भात झालेला आहे मस्त. डाळ पण झाली आहे. आणि कुकरमध्ये मी टाकले होते 1 लिंबाची फोड, म्हणजे अर्धा. तर बघा एवढं सगळं असतं मग कुकर. आपली मेहनत कमी लागते आपल्याला घासायला. अर्धा लिंबू आहे ना मी कापून टाकलं होतं बरं का. बघा, चला आता डाळीला फोडणी देऊन घेऊ, मग बाकीच्या रेसिपी. चला, इथं मी कढीपत्ता, हिरव्या मिरच्या धुवून घेते मेथीच्या भाजीसाठी आणि डाळीच्या फोडणीसाठी. तर नेहमी बाजारातून किंवा घरून आपलं घरचं जरी असलं तरी पण आता धुवूनच वापरायचा. मी कढीपत्ता जरी घरचा आहे तरी धुवूनच घेत असते. आणि मिरची पण. इथं झालेलं आहे लसूण ठेचून. तर मी ठेवलं आहे पातेलं. तर पातेल्यात मी 4 मिरच्या टाकणार आहे. कढीपत्ता, ठेचलेला लसूण, मोहरी, जिरे आणि हिंग. आणि फोडणी करून घ्यायची. मला हवे असतील तर लाल मिरच्या पण घ्या बरं का, किंवा टमाटा घ्या, पण मी तुरीच्या डाळीला टमाटा वापरत नाही. फोडणी छान झाली. हळद आणि या हळद छान परतून घ्यायची. मग आपली शिजलेली डाळ. चला, मी आम्हाला हवं आहे तेवढं पाणी टाकून घेतलं. आता मीठ टाकते आणि कोथिंबीर. आपली डाळ रेडी. छान उकळून द्यायची. इथं डाळीला छान उकळी आली आपल्या. कोथिंबीर. चला आता आपली डाळ झालेली आहे, पण पीठ मळायची तयारी करू. चला, इथं डाळ पण झाली. मी गॅस बंद करते. इथं घेतलंय गव्हाचं पीठ, थोडंसं तेल,
मीठ घ्यायचं बरं का. मिठाने पोळी नरम आणि चवदार लागते. चला आता मी पीठ भिजवून घेते. तर चला इथं पीठ भिजून झालं. आता आपण मेथीच्या भाजीची तयारी करू. चला इथं भाजी धुते मी. 4-5 पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ. पावसाळा म्हटलं का माती असते खूप. पण मी कढईतच धुते बरं का. मोठी कढई आहे माझी ती, यातच धुते. मस्त पुरणाच्या चाळणीत निथरट ठेवायची. बघा एवढं घाण पाणी निघतं. इकडं पुरणाच्या चाळणीत भाजी ठेवली आहे. पण अजून मी 1-2 पाण्याने धुणार आहे. बघा हे दुसरं पाणी स्वच्छ निघालं आहे. मेथीच्या भाजीसाठी मी ठेवली कढईत तेल, हिरवी मिरची, इथं लसूण आहे थोडा ठेचून घेतला आहे. 10-12 पाकळ्या. मेथीच्या भाजीला लसूण भरपूर वापरायचं. लसूण छान फ्राय झाला. जिरे, मेथीच्या भाजीला हिंग वापरायचा. मेथीची भाजी थोडी पित्त तयार करणारी आहे म्हणून हिंग वापरायचा थोडा. ही थोडी कडक होऊन द्यायची, मग मेथीची भाजी टाकायची. मेथीची भाजी टाकू, छान परतून घ्यायची. मीठ शेवट टाकायची कारण ही भाजी शिजून कमी होती. आता भाजी शिजून येणं अशी कमी होती म्हणून आहे ना, मग कमी मीठ पूर्ण भाजी शिजल्यावरच टाकायचं. आता मी थोडं मीठ टाकून घेणार आहे. परतून घ्यायची छान आणि मस्त 4-5 चमचे कूट टाकायचा. कूट टाकून घेऊ. छान परतून घ्यायची. पाणी अजिबात वापरायचं नाही या भाजीला. मेथीच्या नाही आणि कांदा पातीला पण नाही वापरत बरं का. मी तर शक्यतो पालेभाज्यांना नाही वापरत पाणी. चला भाजी रेडी आहे आपली. आता मस्त आपण पोळ्या करून घेऊ आणि उपवासाच्या दिवशी असं सात्विक जेवण एकदम भारी. चला मी परत एकदा पिठाला हात मारते. बघा छान भिजलं. चला अशी 4 पुडाची पोळी तेल लावून घ्यायचं. मस्त असं पीठ टाकायचं. परत अशी मडपायची. मस्त अशी त्रिकोण येतो समोशासारखा. मग असं पीठ टाकायचं. अशी लाटून घ्यायची. शक्यतो पोळीच्या कडा लाटीत चालायचं म्हणजे पोळी गोल होती आणि पातळ पण होती. चला थोडं तेल लावून घ्यायचं. चला पोळी ना एका साईडने आधी छान भाजून घ्यायची बघा. मग पलटी मारायची. दोन्ही बाजूने तेल थोडं लावून घ्यायचं. छान कलर येतो पोळ्यांचा. आपल्या पोळ्या झालेल्या आहे. छान फुगताय. अशा टम्मा फुगताय. चला मी आज माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं. ही भाजी नाही शेअर केली. ही शॉर्ट व्हिडिओवर आलेली रेसिपी नक्की बघा. चला समोर दाखवलाय नैवेद्य. या जेवायला. इथं मेथीची भाजी, ही चटणी बटाट्याची. बघा ही रेसिपी शॉर्ट व्हिडिओला आली नक्की बघा. इथं डाळ भात, मेथीची भाजी, मस्त कडक बाजरीची भाकर, पोळी किंवा चपाती. तर या जेवायला. आराध्य करतोय अभ्यास. त्याला म्हणते मी चल जेवायला, तर येऊ नाही राहिला. मोठा मुलगा बसतोय समोर. चला या जेवायला.
छान संध्याकाळचं रुटीन शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय आवडलं कमेंटमध्ये सांगा. चला भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.